मुख्यमंत्री काय काय मुख्यमंत्र्याची झूल कधीच मी खांद्यावर घेतली नाही. मी बघा, मला एवढं समाधान आहे की या राज्यातल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख मला मिळाली, ती सगळ्यात मोठी आहे. या म्हणजे आता गेल्या काही दिवसांमध्ये तुम्ही खूप निर्णय सरकारनं या घेतले. तुम्हाला असा सगळ्यात अगदी मनाला की हे आपण केलं, आपल्या हातून झालं, ही फार चांगली गोष्ट झाली, असा कोणता निर्णय आहे की ज्याच्यात तुम्हाला खूप समाधान आहे? म्हणजे गेल्या 2.5 वर्षांपासून आपण धरू हवं तर गृहीत, पण की हा निर्णय घेतला, हा निर्णय आपल्या हातून झाला, याचं आत्यंतिक समाधान. बघा, निर्णय आता एक घेतला नाही आम्ही. निर्णय सगळ्यात भावलेला निर्णय घेताना आम्ही एकच ठरवलं, आपला शेतकरी हा शेतकरी केंद्रबिंदू आपल्यासमोर आहे. दुसरी गोष्ट, सर्वसामान्य भगिनी असेल, सर्वसामान्य माणूस, त्याच्या जीवनामध्ये आपण काय बदल घडवू शकतो, काय आपण त्याला देऊ शकतो. एक दिव्यांगाचा विषय, दिव्यांग मंत्रालय आम्ही केलं. आणि हे सर्वसामान्य अगदी शोषित पीडित लोक जे आहेत हे समाजाच्या मेन स्ट्रीममध्ये आले पाहिजे. आज तुम्हाला मी सांगतो, लाडके बहीण योजना 1500 रुपये दिले, 1500 रुपये दिले, 1500 रुपयांनी काय होतं, काय होत नाही. परंतु एक सर्वसामान्य लाडक्या बहिणीच्या संसाराला हातभार लागतो. ती काहीतरी मुलांना खरेदी करते, घरातल्या व्यक्तींसाठी खरेदी करते. काही लोकांनी, तुम्हाला सांगतो, आमच्या गणपतीतच एक मुलगी आली होती, तिने 3000 रुपयामध्ये काहीतरी आरतीचं सामान घेतलं आणि विकलं, घुंगरू आणि काय ते 50,000 रुपये केले त्याचे. 10,000 केले 3000चे. ती आली होती आमच्याकडे. असे किती लोक आहेत की त्यांनी पूजेचं सामान, त्यांचा व्यवसाय वाढवला, साड्या विकणं, त्याचा व्यवसाय वाढवला. एक क्रेडिट सोसायटी केली. मी नागपूरला एकदा गेलो होतो, त्या इथे 300 महिलांनी क्रेडिट, मला त्याची ओळख करून दिली त्यांनी आता एक क्रेडिट सोसायटी केली. असे खूप 10 लोक 25 लोक एकत्र घेऊन, म्हणजे हा जो पैसा आहे हा काय डिपॉझिट नाही झाला, हा मार्केटमध्ये झाला, खरेदीमध्ये आला. मार्केटमध्ये येऊन ती अर्थव्यवस्थेला चालना मिळाली. म्हणजे याच्यामधून कितीतरी आमच्या लाडक्या बहिणी, शेवटी बघा, महिला ही कुटुंबाचं प्रमुख असते, तिला ताकद देणार की नाही. फक्त आपण बोलायचं असं नसतं. जसं आदरणीय मोदीजींना पण मी नेहमी त्यांच्याबद्दल बोलतो की महिलांना आत्मनिर्भर, तिला आत्मसन्मान मिळाला पाहिजे. आता आर्थिक स्वातंत्र्य आपण दिलं, तिच्या हाताने आमच्या लाडक्या बहिणीच्या सैन्यात पैसे निघणार, त्यामुळे घरात देखील त्यांचा मान वाढला. आता नवरा पण म्हणजे असतात तसेच असतात. नाही, शेवटी बघा, सन्मान मिळाला की नाही. तर याच्यामध्ये एवढी आम्ही कामं केली, एवढे निर्णय आम्ही घेतले की आतापर्यंत बघा, तुम्ही बघा, मी सांगणं बरोबर नाही, नाही तर मी मुख्यमंत्री म्हणून मी जास्ती माझं हे सांगतो असं होईल. म्हणजे आता म्हणजे ह्या सरकारचं आता इतकं चांगलं बहुमत आहे, सगळं आहे, पण असं बघतोय आपण की गेल्या काही काळामध्ये म्हणजे अधिवेशनामध्ये महत्त्वाच्या ज्या विषयांवर बोलायला पाहिजे ते विषय राहतात बाजूला. मग कधी औरंगजेब, मग कधी आणखीन काय, मग तो अबू आझमी, नॉन इश्यूज जे आहेत ते मुख्यत्वे चर्चेले जातात. आणि हे फार डेलिब्रेटली मुख्य विषयांपासून चर्चा भरकटवण्यासाठी केलं जातं, असे आरोप आहेत. आता अबू आझमीचा विषय तुम्हीच लावून धरला होता. आरोप करतो? नाही, सगळ्या विरोधी पक्षांचं हे म्हणणं आहे. तर आता औरंगजेबाचा विषय झाला, संघानं कान टोचल्यावर आता दिशा सॅलियनचा विषय आला समोर. तर मुख्य विषयांवर चर्चा करायला लागू नये म्हणून नॉन इश्यूज सत्ताधारी पक्षच काढतोय, असा विरोधी पक्षांकडनं. बघा, आम्ही पहिल्या दिवशी काय सांगितलं, अधिवेशन सुरुवात व्हायच्या अगोदर त्यांनी आमच्याकडे एक असा पत्र दिलं, चहा पानावर बहिष्कार घातला. जसं म्हणजे अंतिम आठवडा, म्हणजे विरोधक अवसान म्हणजे गळपटल्यासारखे झालेत. त्यांना काय करायचं तेच सुचत नाही. आणि आम्ही त्यांना सांगितलं, सरकार सगळ्या विषयांवर चर्चा करायला तयार आहे, तुम्ही सभागृहात या, सभागृहामध्ये बोला. रोज पायऱ्यांवरच असतात ते, रोज पायऱ्यांवर काय अधिवेशन असतात. सभागृहात येऊन बोललं पाहिजे ना. शेतकऱ्यांसाठी बोला, सगळ्यांसाठी बोला, मतदारसंघासाठी बोला. आम्ही तुम्हाला उत्तर द्यायला तयार आहोत की आम्ही काम केलं आहे. तुम्ही सांगता शेतकऱ्यांना काय दिलं. आमच्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी 2.5 वर्षात 45,000 कोटी
रुपयांचं आम्ही योजना दिल्या त्यांना, 45,000 कोटी. शेतकरी सन्मान योजना दिली, 6,000 रुपये मोदी साहेबांचे, 6,000